चहा, कॉफी, ब्लॅक टी, ग्रीन टी हे किती घ्यावं दिवसभरातून ह्याचं खूप कन्फ्युजन आहे. आज मी ते कन्फ्युजन दूर करणार आहे, सांगते. पण आधी ही रील सेव्ह करा. चहा असो, कॉफी असो, ग्रीन टी असो, ब्लॅक टी असो किंवा ब्लॅक कॉफी असो, या सगळ्याचं एक माफक प्रमाण असायला हवं. जर तुम्ही दुधाचा चहा घेणार असाल तो कमी साखरेचा पाहिजे, दिवसातून 2 छोटे कप. पण जर ग्रीन टी घेणार असाल तर तो दिवसातून 2 ते 3 कप इज ओके. ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी घेणार असाल तर ते सुद्धा दिवसातून 2 कप ओके आहे. पण आता हे सगळं एकत्र करून 2 कप साधा चहा, 3 कप ग्रीन टी, 2 कप कॉफी असं काहीही करायचं नाहीये. साधं सिंपल इक्वेशन सांगते. जर तुम्हाला सकाळी चहा घ्यायची सवय असेल आणि ती सोडता येत नसेल तर साधा कमी साखरेचा 150 ml कपचा चहा दिवसातून एकदा घ्या. मग दिवसभरात जेव्हा तुम्हाला गरम काहीतरी चहासारखं प्यायची इच्छा होत असेल तर ग्रीन टी घ्या. चहा घेत नसाल, कॉफीची सवय असेल तर सकाळी एकदा दुधाची किंवा कमी दुधाची कमी साखरेची कॉफी सकाळी घ्या. मग दिवसभरात एकदा किंवा दोनदा ब्लॅक कॉफी घ्या. पण सकाळी चहा, संध्याकाळी कॉफी, मध्ये ग्रीन टी, मग ब्लॅक टी, मग ब्लॅक कॉफी हे असं काहीही करायचं नाहीये. दिवसातून दोनदा, फार फार तर 3दा ह्या सगळ्यामधलं काहीही तुम्ही घेऊ शकता. आता साधा कमी साखरेचा चहा किंवा कमी साखरेची कॉफी कधी घ्यायची हे तुम्ही ठरवायचे तुमच्या लाईफस्टाईल प्रमाणे. छोटेसे बदल आहेत पण त्याच्यामुळे तुम्हाला फायदे भरपूर होणार आहेत. आणि अशा खूप साऱ्या टिप्ससाठी फॉलो करत राहा.